मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड कोर्टात सुनावणी झाली। आरोपीच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र जबाब कोर्टाला सादर करण्यात आली। त्याचबरोबर देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओही सादर करण्यात आला। याशिवाय आरोपी वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी सीआयडीने अर्ज केलाय। त्यावर कराडकडून अजून उत्तर आलेलं नाही। आपल्यावरील सर्व खटले रद्द करून यातून निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज कराडतर्फे करण्यात आला। त्यावर 24 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीला सीआयडीतर्फे उत्तर दिलं जाईल। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। आज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्जसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी आम्ही काही अर्ज दिले होते, कागदपत्रांच्या, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या पुराव्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।